हाय हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आम्ही सकाळपर्यंत लोणावळ्याला जायचा विचार करत होतो. प्लॅन तर असं काही फिक्स नव्हता, पण घरातून निघेपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला होता. जवळजवळ सकाळचे नाही, दुपारचे 2 वाजले होते. तेव्हा आम्ही दोघे पण निघालो. खरं तर घरातून निघताना एवढं कडक ऊन पडलं होतं, म्हणून काही विचार न करता आम्ही डिरेक्टली निघालो. पण देहू रोडपासून आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं की आम्ही असं वाटलं आम्हाला की रिटर्न निघावं इथून घरी. पण पुढे पुढे निघाल तसं एवढं सुंदर नेचर. सकाळपासून फक्त ब्रेकफास्ट केला होता म्हणून अभिला खूप भूक लागली होती, म्हणून रोडनेच आम्ही मिसळचे ऑप्शन बघत बघत कोणती मिसळ चांगली असेल असे म्हणत म्हणत लोणावळ्यापर्यंत पोहोचलो. आणि सगळे चांगले ऑप्शन आम्ही मागेच सोडले. तिथे जाईल तिथे आम्हाला चांगला जो ऑप्शन मिळेल तिथला आम्ही चॉईस केला आणि एका ठिकाणी थांबलो. तिथं अभिने मस्तपैकी अशी मिसळ एन्जॉय केली आणि अशा मुसळधार पावसामध्ये फक्त मी भजीचा आनंद घेतला. पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. खरं तर लोणावळ्याच्या 20 किलोमीटर आत वळणावळणाचे रस्ते आम्हाला महाबळेश्वरच्या आठवण करून देत होते. जाताना रोडला बुशी डॅम सुद्धा लागला. तिथे लोकांनी एवढी गर्दी केली होती. आम्ही इथं थांबलो नाही, कारण आधीच आम्हाला खूप उशीर झाला होता. त्यात आम्हाला तिथे जाऊन पुन्हा वेळ घालवायचा नव्हता. ते बघून आम्ही तिथूनच निघालो आणि बुशी डॅमवर थांबू असा विचार केला. पण अभि बोलला की नको, आपल्याला जर वेळ मिळाला तर येता येता आपण बुशी डॅमला थांबूया. डोंगरावरती एवढे छोटे छोटे धबधबे दिसत होते ना, आणि जसं ते कारवी फ्लावर. आम्ही बाईकवरूनच गेलो होतो, कारण 4 व्हीलरवाले जे लोक होते ना ते जवळजवळ 1-1 तास, म्हणजे आम्ही रिटर्न सुद्धा आलो तरी ते एकाच ठिकाणी अडकले होते. त्यामुळे तुम्हाला जर व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही नक्की बाईकवर या. 4 व्हीलर चुकून सुद्धा आणू नका, कारण तुमची 4 व्हीलर ही एकाच ट्रॅफिकमध्ये अडकून जाईल. तुम्ही पुढे जाऊ शकत सुद्धा नाही. आणि जर तुम्ही रील्स बघून फ्लावर बघण्यासाठी येत असाल तर खरं सांगेन येऊ नका. आणि जर तुम्ही सकाळ सकाळ लवकर आला तर तुम्हाला हा जास्त व्ह्यू एन्जॉय करता येईल आणि एन्जॉय पण. आणि आमची एक चूक झाली की आम्ही खूप उशिरा निघालो, त्यामुळे आमच्याकडे वेळ सुद्धा कमी होता आणि अंधार पण लवकर पडला. आम्ही म्हणजे पे केले इथे पार्किंगला पैसे, आणि थोड्या वेळात 1-2 मिनिटात लोकेशनपर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे आम्हाला एन्जॉय सुद्धा करता नाही आले, ना फोटो काढता आले. आणि लोकांनी तिथे असं इतकं कचरागत केलंय सगळं, आणि तिथे एवढं घाण केली ना. आणि जवळचं ते फ्लावरचे जे गुच्छ असतात ना तिथे, जिथे आपण बघायला जातो ते स्पेशली, त्याच्यावरती उभे राहून राहून ते फ्लावर अक्षरशः खालीच गेलेत. ते फ्लावर सुद्धा तिथं काय असं बघण्यासारखं राहिलेलं नाहीये. जसं म्हणजे रियालिटी खूप वेगळी आहे आणि आपण जे रील्समध्ये बघतो ते टोटली खूप वेगळं आहे. सुद्धा तिथून 2 ते 3 फ्लावर घेतले आणि तेवढ्यात एवढा पाऊस चालू झाला की मला कळतच नव्हते आम्ही गाडी कोणत्या दिशेला लावली. त्यामुळे असंच आम्ही आमचा रस्ता बघत तिथून पुढे आम्ही आलो खाली, कारण खाली खूप वळणं होते ना, मग खूप लवकर निघलेलंच बरं, कारण अंधार जास्त पडला. इथं लाईट सुद्धा नव्हते काहीच. त्यामुळे आम्ही आमचा खाली येण्याचा विचार केला. रस्त्याने येताना एवढी गर्दी होती की मला, काही लोक एवढ्या उशिरा पण वरती चालले होते. मला प्रश्न पडला हे लोक का चालले असतील वरती एवढा अंधार पडलाय आणि धुकं, म्हणजे असं वाटत होतं की आपल्या अंगावरती धुकं आलंय पूर्ण, कारण आपल्या समोरचा पार्टनर पण आपल्याला दिसत नव्हता. एवढं त्याच्यामध्ये धुकं होतं. म्हणजे एवढ्या फॉगमुळे ना तिथं आपण फोटो क्लिक करू शकतो ना, काही एन्जॉय करू शकतो, तिथं हरवू शकतो आपण. आणि इथं रेंज पण नव्हती, कारण एवढं तिथं पब्लिक आलं होतं. दोघांचा पण एवढा मूड ऑफ झाला होता, कारण येताना पण आम्हाला जवळजवळ 4 तास लागले होते वरती, आणि जाताना पण आम्हाला 6 तास लागले घरी पोहोचायला. त्यामुळे असं वाटलं अरे यार, यापेक्षा आपण साताऱ्याच्या कास पठारला गेलो असतो तर किती बरं झालं असतं, आणि सकाळी लवकर उठून सुद्धा गेलो असतो. आम्हाला काय वाटलं हे जवळ लोणावळा आहे, आपल्याला किती हार्डली 1 ते 1.5 तासामध्ये आपण पोहोचू आणि रिटर्न पण येऊ 5 वाजेपर्यंत. पण सगळं उलटं गणित झालं, त्याच्यामुळे दोघांचा पण मूड हाफ झाला होता. पण ठीक आहे, म्हटलं काही नाही, नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू सकाळी लवकर उठून यायचं. अभिने तिथं एकही फोटो नाही काढला स्वतःचा. मी माझे 1-2 फोटो क्लिक केले, कारण एवढ्या लांब आलोय आणि मेमरीज तर पाहिजे, म्हणून मी असे 1-2-3 फ्लावर हातामध्ये घेतले. तेच येता येता शूट करत होते आणि स्वतःचं सेल्फीमध्येच एक रेकॉर्ड केलं की एक काहीतरी असावं आपल्याकडे मेमरी, म्हणून माझं मी फोटो काढले, मस्त एन्जॉय केला. पण असं वाटतं यार नको, एवढं ट्रॅफिक आणि याच्यामध्ये सगळी म्हणजे शरीराची दगदग होऊन गेली पूर्ण. 1-2 व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी कसे केले होते. असे खास नाही झाले, पण मी ट्राय केलं की बाबा चल ॲटलिस्ट आलो तर ॲटलिस्ट काहीतरी सॅटिस्फाय पण झालं पाहिजे की नाही, आपण 1-2 फोटोज तरी काढले, इथे काहीतरी मेमरी आपण शेअर केली आपली. मला असं वाटलं ह्या फुलांना वास पण असेल म्हणून वास पण घेतले ते फ्लावरचे, पण त्यांना काही वास असे नव्हते. खरं तर माझ्या गावी असे फ्लावर्स आम्ही म्हणजे खूप नॉर्मल आमच्यासाठी गोष्ट, पण पुण्यामध्ये कसं ना आले राहिला तसं ह्या गोष्टींपासून खूप लांब राहिले, नेचर वगैरे ह्या गोष्टींपासून. म्हणून जरा सॅटर्डे संडे पाहिजेच की ह्या नेचरच्या सहवासात जाऊन थोडंसं एन्जॉय करता येईल.